नागपूरचे वैभव मानले जाणारे अंबाझरी तलाव सध्या जलपर्णीच्या गंभीर विळख्यात सापडले आहे. तलावाच्या जवळपास अर्ध्या भागावर जलपर्णीचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून त्यामुळे तलावाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अंबाझरी तलावात हिंगणा MIDC परिसरातून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी येत असल्याने प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याकडे नागपूर महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली असून तलावाचा निम्म्याहून अधिक भाग जलपर्णीने व्यापला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी अंबाझरी तलावाचा पुनर्जीवनासाठी ठोस उपाययोजना करण्याचा पुढाकार घेतला आहे. आज आमदार डॉक्टर परिणय फुके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तलावात येणारे दूषित पाणी तातडीने रोखणे, जलपर्णीचे निर्मूलन करणे आणि अंबाझरी तलावाचे संवर्धन व पुनर्जीवन करण्याबाबत ठोस मागणी करणार आहेत. अंबाझरी तलाव वाचवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात अशी अपेक्षा नागपूरकर नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. एक मिनिट घे. भाऊ, अंबाझरी तलाव जलपर्णीच्या विळख्यामध्ये अडकलेला आहे. तर कारण काय आणि इतकी म्हणजे इतकं जबाबदार कोणाला की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे जलपर्णी पाहायला मिळत आहे? बघा, असं आहे की ही जलपर्णी छोट्या प्रमाणात असल्यानंतर जर दुर्लक्ष केलं तर ही फार मोठ्या प्रमाणात वाढते. पाण्यामध्ये आलेलं दूषित पाणी, सिवरेज पाण्याचं पाणी किंवा इफ्लुएंटचं पाणी याच्यामुळे ही याची वाढ होत असते. आणि काही दिवसानंतर याच्यावर जर काही उपाययोजना केल्या नाही तर 100% तलाव वरती ही पूर्ण पसरून जाते आणि 100% तलाव हा पूर्ण आटवल्याशिवाय किंवा पूर्ण खतम केल्याशिवाय, नष्ट केल्याशिवाय हे काही थांबत नाही. या अगोदर सुद्धा आपण महानगरपालिकेला पत्र दिलं होतं, मात्र यावर कुठलीच कारवाई झाली नाही. उलट या जलपर्णी वाढल्याचे चित्र सुद्धा जगाला दिसत आहे. ज्यावेळेस फार कमी प्रमाणात होती 2021-22 मध्ये, त्यावेळेस मी या संदर्भातलं पत्र महानगरपालिकेला दिलं होतं की तुम्ही ही जलपर्णी लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना करा, लवकरात लवकर हे काढून घ्या. पण त्यावेळेस त्यांनी दिरंगाई केली आणि आज हे फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाडी नगर परिषदचं सिवरेजचं पाणी याच्यामध्ये येतं. जवळपास 11 MLD पाणी रोजचं या तलावामध्ये सिवरेजचं येतं. त्यानंतर जवळपास 2 MLD पाणी हे MIDCचं जे दूषित पाणी आहे, जे केमिकलयुक्त पाणी आहे, सगळं डिटर्जंटयुक्त पाणी आहे, तेही मोठ्या प्रमाणात यामध्ये येत असतं. आणि म्हणून इथे इतकं मोठं दूषित हे पाणी झालेलं आहे. यामध्ये 3 MLDचं ST प्लॅन्ट मी नगरसेवक असताना आम्ही इथे उभारलेलं होतं, पण तेही तितक्या मोठ्या चांगल्या प्रमाणात काम करत नसल्यामुळे आणि एक 11 MLDचंही आता त्याचं काम वाडी नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे. तेही लवकरात लवकर जर झालं तरच हे जलपर्णीचा काहीतरी उपाय इथे होऊ शकणार. तुम्ही आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, काय मागणी करणार, काय निदर्शनास आणून देणार त्यांच्या? हे अंबाझरी तलाव आणि हा परिसर हा माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघाचा भाग आहे आणि कुठेतरी या तलावाकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून मी यामध्ये त्यांचं लक्ष वेधणार आहे. मागे DPTCच्या मीटिंगमध्ये सुद्धा हा विषय मी मांडलेला होता. दोन्ही DPTC मीटिंगमध्ये हा मुद्दा मांडलेला होता. माननीय बावनकुळे साहेबांच्या आदेशाने आज सगळे अधिकारी इथे कलेक्टर विपिन इटनकर साहेब असतील किंवा महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी असतील किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे अधिकारी असतात, नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे अधिकारी असतील, फॉरेस्ट विभागाचे अधिकारी असतील, सगळ्यांनी इथे आज व्हिजिट केलं आणि हे पाणी वर कसं ट्रीटमेंट करणार, हे पाणी घाण पाणी इथे येण्यापासून, या तलावामध्ये येण्यापासून कसं रोखणार आणि जलपर्णीचं निवारण कसं करणार, याला नष्ट कसं करणार, याच्यावर सगळ्या आज चर्चा झाल्या. हिवाळी अधिवेशनात सुद्धा आपण हा मुद्दा उचलला होता. हिवाळी अधिवेशनामध्ये मी गोसीखुर्द धरणाचं जे दूषित पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. गोसीखुर्द धरणामध्ये नाग नदीचं पाणी येतं आणि नाग नदीचं उगमस्थान हे अंबाझरीचं ओव्हरफ्लो आहे. आपण जर इथे बघू शकता तर इथनंच नाग नदीचं उगम आहे हे अंबाझरीच्या ओव्हरफ्लोपासनं. आणि या अंबाझरीमध्ये या इकोर्नियामुळे, या जलपर्णीमुळेच हा दूषित पाणी आणखीन वाढत आहे. त्यानंतर याच इकोर्नियामुळे मागच्या वेळेस 2023मध्ये डागा लेआउट असणार, अंबाझरी लेआउट असणार की या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला होता, कारण हे त्या नाल्यामध्ये अटकून गेलं होतं आणि म्हणून ते पाणी निकासी होऊ शकलं नसल्यामुळे लोकांच्या घरात पाणी घुसलं होतं. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर
सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 911207900।